स्टुडंट्स, मी अनघा महामुणकर. मी बाय प्रोफेशन टीचर आहे. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे रिलेटेड टू अकाउंट. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर जे एक्सप्लेन केलेलं आहे ते लक्षपूर्वक ऐका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 12वीला अकाउंटला म्हणजे बुककीपिंग अँड अकाउंटन्सीला 12 लेसन्स होते. ह्यावर्षी ते 10मध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. ॲज युज्युअल सगळे लेसन्स सेम आहेत. फक्त त्यात लास्ट जो कम्प्युटर इन अकाउंट हा थिअरी लेसन्स टाकण्यात आलेला आहे आणि सिंगल एंट्री स्किप करून तो 11वीमध्ये टाकलेला आहे. सो लिटल बिट चेंजेस आहेत, फार काही चेंजेस नाही आहेत. गेल्या वर्षी आपण जो फायनल अकाउंट शिकलेलो होतो, म्हणजे तुम्हाला आठवतच असेल की 11वीला आपल्याला लास्ट लेसन हा फायनल अकाउंट होता. सेकंड लास्ट लेसन फायनल अकाउंट होता आणि तो सेकंड लास्ट फायनल अकाउंट हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा पूर्ण तो बेस आहे आणि त्याचा नेक्स्ट पार्ट आहे तो आपल्याला 12वीला आहे. आणि 12वीला तो 15 मार्क्सला आहे. 15 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल आणि 5 मार्क्स फॉर ऑब्जेक्टिव्ह. हे जे मार्क्स आहेत त्याच्यामुळे फायनल अकाउंट हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, सब्जेक्ट इम्पॉर्टंट लेसन आहे. आणि गेल्या वर्षी जो आपण 11वीला फायनल अकाउंट शिकलेलो होतो तो जस्ट आपण इंडिव्हिज्युअली फायनल अकाउंट बघत होतो. म्हणजे इंडिव्हिज्युअली त्याच्यामध्ये एकाच माणसाचं किंवा एकाच व्यक्तीचं आपण बॅलन्स शीट अपडेट करत होतो. म्हणजे त्याच्यामध्ये 3 अकाउंट आहेत. खरं तर 3 अपडेट करायचे आहेत अकाउंट. एक फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट, दॅन सेकंड प्रॉफिट अँड लॉस अँड लास्ट इज द बॅलन्स शीट. पण ही आपण एकाच व्यक्तीची अपडेट करत होतो. आत्ता मात्र जो नेक्स्ट स्टेज आहे ते काय आहे तर आपल्याला इथे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींचं पार्टनरशिपसाठी एकत्र आलेले असतील आणि त्यांनी प्रॉफिट शेअरिंग केला असेल, प्रॉफिट शेअरिंग करण्यासाठी एकत्र आले असतील तर त्यांचा आपण फायनल अकाउंट अपडेट करणार आहोत. पार्टनरशिप फायनल अकाउंट बघतो आहे. त्याचे स्टेप्स बघूया आपण. पार्टनरशिप फायनल अकाउंटला म्हणजे लास्टला जाण्यासाठी काही स्टेप्स आहेत आणि त्या स्टेप्सनुसारच आपल्याला जावं लागतं. खरं तर ह्या पहिल्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या आपण स्टँडर्ड 11मध्ये आपण शिकलेलो आहोत. स्टेप्स पहिली, प्रिपेरिंग ऑफ द जर्नल अँड सबसिडरी बुक. जर्नल एंट्री म्हणजे जेव्हा आपण एखादं एक्सपेन्सेस करतो किंवा इन्कम असतं, दोन्ही म्हणजे एक्सपेन्सेस झालं तर तरी आपल्याकडे त्याचं सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स असणार आहेत किंवा इन्कम झालं तरी आपल्याकडे सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स असणार आहेत. आणि त्या सोर्स ऑफ डॉक्युमेंट्सवरून आपण काय करतो तर जर्नल एंट्र्या अपडेट करतो. जर्नल एंट्र्याच्या नंतरचं नेक्स्ट स्टेज आहे, ती जर्नल एंट्रीची पोस्टिंग कुठे होते तर सबसिडरी बुकमध्ये होते. सबसिडरी बुकचं जर्नल एंट्री आणि सबसिडरी बुक झालं की त्याच्या ज्या पोस्टिंग आहेत त्या लेजर अकाउंटला आपण करतो. लेजर हा देखील पूर्ण लेसन आपण स्टँडर्ड 11मध्ये शिकलेलो आहोत. लेजरची पोस्टिंग पूर्ण ट्रायल बॅलन्समध्ये केली जाते. म्हणजे जे डेबिट आणि क्रेडिट असे दोन्ही ठिकाणी जो टॅली झालेला असेल त्याप्रमाणे ट्रायल बॅलन्समध्ये आपण त्याच्या पोस्टिंग करतो आणि ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला आता जे आहे ते फायनल अकाउंट अपडेट करायचं आहे. आणि फायनल अकाउंटला 3 आहेत, एक ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड लास्ट इज द बॅलन्स शीट. फायनल अकाउंट अपडेट करण्यासाठी ह्या स्टेप्समधून आपल्याला यावंच लागतं. जेव्हा ॲज अ क्लर्क किंवा तो जो अकाउंटंट असेल तो हे सगळं अपडेट करतो तेव्हा तुमचं फायनल म्हणजे पूर्ण वर्षाची जी बॅलन्स शीट आहे ती काढण्यास तो काढतो, म्हणजे व्यवस्थित काढू शकतो. आणि त्याच्यावरून तुम्हाला कळतं की ह्या वर्षी आपल्याला नेट प्रॉफिट झाला आहे, नेट लॉस झालेला आहे, आपल्याकडे असेट्स किती आहेत, आपल्याकडे लायबिलिटीज किती आहेत. हे सगळं आपल्याला कशावरून कळतं आहे तर हे सगळं आपल्याला फायनल अकाउंट अपडेट केल्यामुळे कळतं. ठीक आहे. स्टेप्सकडून आपण पहिलं ट्रेडिंग अकाउंट बघणार आहोत, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार आहोत आणि मग बॅलन्स शीट बघणार आहोत. आपण फायनल अकाउंटची फर्स्ट स्टेप बघतो आहे.
दॅट इज अ ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ह्या पद्धतीने आपल्याला अपडेट करायचं असतं, ह्या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं असतं. आपण हे 11वीला शिकलेलो आहोत, तरी देखील पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. 2 साईड असतात, एक आहे डेबिट साईड आणि दुसरी आहे क्रेडिट साईड. तुम्हाला माहीत असेल की डेबिट साईडला ऑल एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला ऑल इन्कम. डेबिट साईडला जे जे आपण फॅक्टरीसाठी किंवा जे मॅन्युफॅक्चरसाठी जे जे आपण खर्च केलेला आहे, जे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण कुठल्या साईडला लिहितो, तर डेबिट साईडला. आणि आपल्याला जे जे इन्कम झालेलं आहे, आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो आणि बिझनेसमध्ये जे जे आपल्याला इन्कम झालेलं आहे, जो जो पैसा आपल्याकडे आलेला आहे, ते सगळे सोर्स आपण कुठे लिहितो, तर क्रेडिट साईडला लिहितो. आपण फर्स्ट ऑफ ऑल ट्रेडिंग अकाउंटचं डेबिट साईड बघूया. माझा बोर्ड जरा लहान आहे त्यामुळे आपण ॲडजस्ट करून घेऊया. पहिलं स्टेप बाय स्टेप मी सांगते. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, डेबिट, क्रेडिट, दॅन पर्टिक्युलर्स, अमाऊंट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट. फर्स्ट टू ओपनिंग स्टॉक. स्टॉकचे 2 प्रकार आहेत, एक आहे ओपनिंग स्टॉक आणि सेकंड इज अ क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक जो अगदी वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजे आपण फायनान्शियल इयर खरं तर 1 एप्रिल आणि आपलं एंडिंग इयर म्हणजे इयर एंडेड आपलं 31 मार्चला आपण अपडेट करतो किंवा आपण समजतो. जसं असं नॉर्मली 1 जानेवारी 31 डिसेंबर तसं अकाउंटिंग इयर म्हटलं जातं त्याला. आणि अकाउंटिंग इयरला 1 एप्रिल इज अ बिगिनिंग ऑफ द इयर अँड 31 मार्च इज द एंड ऑफ द इयर. तो ओपनिंग स्टॉक. सो सुरुवातीला जो काउंट केला जातो त्याला, जो स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो त्याला ओपनिंग स्टॉक असं म्हटलं जातं. आणि जो इयर एंडेडला म्हणजे 31 मार्चला जो आपल्याकडे स्टॉक अवेलेबल असतो आणि तो काउंट केला जातो त्याला क्लोजिंग स्टॉक असं म्हटलं जातं. सो ओपनिंग स्टॉक हे ऑलवेज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतं आणि क्लोजिंग स्टॉक हा ऑलवेज ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतं. सो फर्स्ट ओपनिंग स्टॉक, दॅन सेकंड इज अ टू परचेस. आता खरं सांगायचं तर ह्या साईडला ट्रेडिंग अकाउंटला आपण म्हटले की सगळे एक्सपेन्सेस असतात. एक्सपेन्सेस म्हणजेच काय, तर आपण जे परचेस करतो त्या परचेस केलेल्या सगळ्या गोष्टी किंवा जे आपण खर्च करतो, परचेस केलेल्या सगळ्या गोष्टी किंवा आपण फॉर एक्झाम्पल डॉक चार्जेस देतो आहे, कस्टम ड्युटी देतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी आपण पे करतो आहे, दुसऱ्याला आपण पैसे देतो आहे, ते सगळं कुठे येतं, तर डेबिट साईडला येते. सो टू परचेस आणि त्याच्या खालीच मी लिहिलं आहे की लेस रिटर्न इनवर्ड. आता काय आहे लेस रिटर्न इनवर्ड मीन्स वॉट? परचेस रिटर्न असं देखील ह्याला म्हटलं जातं. आपण ज्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत आणि त्याच्यात काही डिफॉल्ट आला किंवा जे आपण ऑर्डर केलेलं आहे त्या ऑर्डरनुसार डिस्पॅच झालेला नाही किंवा आपल्याला आलेलं नाही किंवा आपण क्वांटिटी जी मागितलेली आहे ती क्वांटिटी आली नाही आहे, बरंच काही होऊ शकतं, बरेच रिझन्स असू शकतात. आणि त्या रिझनमुळे आपण काय करतो, ते परचेस केलेलं किंवा ते खरेदी केलेलं जे काही मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, ते आपण काय करतो आहे, परत पाठवतो आहे. सो त्याच्यानंतर जे पैसे आलेत आपले, ते पैसे ऑब्वियसली आपल्याकडे येतात, बरोबर. म्हणजे जी खरेदी करतो आहे आपण, जी खरेदी करतो आहे आणि खरेदी केल्यानंतर आलेला जो माल आहे तो म्हणजे आपल्याला हवा आहे त्यानुसार नसेल म्हणून आपण रिटर्न करतो आहे. सो रिटर्न केलेला जो माल आहे तो काय करतो आपण परचेसमधून लेस करतो आणि मग अमाऊंट आपण म्हणजे बाहेरच्या कॉलममध्ये म्हणजेच आउटरला लिहितो आहे. नेक्स्ट इज द कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड आहे हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो आहे आणि कॅरेज आउटवर्ड असेल तर ते आपण कुठे लिहितो, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ऑब्वियसली हे एक्सपेन्सेस आहे सो डेबिटलाच येणार, फक्त हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फॅक्टरी रिलेटेड ऑल एक्सपेन्सेस गोज टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड अँड ऑफिस रिलेटेड ऑल एक्सपेन्सेस गोज टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. सो टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, दॅन टू कस्टम ड्युटी, टू वेजेस, प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चर वेजेस. आता इथे बघा जरा, हे जे आयटम्स मी लिहिलेले आहेत, टू कॅरेज इनवर्ड हे मी एक्सप्लेन केलेलं आहे, टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, टू कस्टम ड्युटी, हे सगळे जे चार्जेस आपण केलेले आहेत रॉ मटेरियल किंवा प्रोडक्ट आणण्यासाठी, ते सगळे एक्सपेन्सेस, तो खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिलेला आहे. पण इथे टू वेजेस, प्रोडक्टिव्हिटी, मॅन्युफॅक्चर वेजेस असं लिहिले.
सपोज इथे टू सॅलरी अँड वेजेस आलं तर ऑब्वियसली सॅलरीचं वेट हे जास्त असणार आहे आणि म्हणून ते आपण कुठे लिहिणार तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत. पण जर वेजेस आलं म्हणजे आधी वेजेस आलं, वेजेस अँड सॅलरी आलं तर आपण ते कुठे लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज वेजेस हे जास्त वेटेड आहे आणि सॅलरी हे कमी वेटेड आहे. आता व्हॉट इज मीन बाय वेजेस अँड व्हॉट इज मीन बाय सॅलरी हे आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत. सॅलरी म्हणजे पूर्ण मंथली जी महिनाभर आपण छान काम करतो आणि आपल्याला एंडिंगला दिलं जातं, पैसे दिले म्हणजे आपलं इन्कम जे असतं किंवा आपल्याला जे पैसे दिले जातात त्याला सॅलरी असं म्हटलं जातं. आणि फॉर एक्झाम्पल जर पार्सल तुमचं आलेलं आहे, ST पार्सल स्टँडवर आलेलं आहे आणि तिथून आपल्या गोडाऊनपर्यंत जर एखाद्या कामगारांनी किंवा एखाद्या ह्यानी आपल्याकडे तो माल पोचवण्यासाठी म्हणजे पोचवला आणि आपण त्याला पैसे दिले की त्याला वेजेस असं म्हटलं जातं. हा एक डिफरन्स आहे. पण सॅलरी हा महिनाभर आपण जिथे काम करतो त्या महिन्याची जे पेमेंट मिळतं त्याला सॅलरी असं म्हटलं जातं आणि वेजेस हे डेली वेजेस म्हणजे रोजच्या रोज काम करणाऱ्या व्यक्तींना दिलं जातं. सो वेजेस आणि सॅलरी म्हणजे पहिलं वेजेस आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार, वेजेस अँड सॅलरी आलं तर, आणि सॅलरी आलं तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार. सेम इथे दिले बघा, टू वेजेस अँड सॅलरी म्हणजे वेजेस आहे पहिलं आहे, सो ह्याचं वेटेड जास्त आहे म्हणून हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आलं आहे. आणि सपोज सॅलरी आधी असतं आणि नंतर वेजेस असतं तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला गेलं असतं. टू इम्पोर्ट ड्युटी, टू कोल, कोक, गॅस, मोठी पॉवर्स, ऑयल, वॉटर, ग्रेस म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शनसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, ज्या ज्या खर्च करतो आपण ते ट्रेडिंग. नेक्स्ट आपण बघणार आहोत ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड बघतोय आपण मगासपासून. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट साईडचं नेक्स्ट आयटम आहे टू रॉयल्टी ऑन परचेस आणि प्रोडक्शन्स. रॉयल्टी हा शब्द जरा नवीन आहे, गेल्या वर्षी पण आपण बघितला आहे. एखादं काम जे ओरिजिनल व्यक्ती करतो त्याला रॉयल्टी दिल्या जातात. फॉर एक्झाम्पल लता मंगेशकरनी ज्या सॉंग्स गायलेले आहेत त्यांनी आणि मग त्याचं रिमेक्स झालेलं आहे, पण ओरिजिनल गाणं हे कोणाचं आहे तर लता मंगेशकरचं. ऑब्वियसली त्यांना त्याच्या रॉयल्टीज दिल्या जातात. त्या रॉयल्टीज सिमिलरली त्याप्रमाणेच ज्याचं ओरिजिनल प्रोडक्शन किंवा परचेस असेल त्यांना रॉयल्टी दिले जातात. दॅन प्रायमरी पॅकिंग चार्जेस, दॅन फॅक्टरी लाईटिंग अँड हिटिंग, दॅन फॅक्टरी रेंट अँड रेट्स, दॅन फॅक्टरी इन्शुरन्स, दॅन वर्क्स मॅनेजर्स सॅलरी म्हणजे मॅनेजरची सॅलरी आहे ती. हे सगळं कुठे येतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की ऑल रिलेटेड टू द फॅक्टरी एक्सपेन्सेस गोज टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. बरोबर, हे झालं आपलं डेबिट साईड. ओके, ऑल क्लिअर. आता आपण जाऊया क्रेडिट साईडला. जे मी आधीच सांगितलेलं आहे की क्रेडिट साईडला आपल्याला इन्कम बघायचं आहे. इथे आहे बाय सेल्स. आता बाय सेल्स म्हणजे काय? बाय सेल्स म्हणजे आपलं जे प्रोडक्शन्स आहे, जे प्रोडक्ट तयार झालेले आहे ते आपण काय करतो विकतोय आणि ऑब्वियसली आपल्याकडे काय येतात पैसे येतात. सो म्हणून हे कुठे असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला असतं. लेस रिटर्न इनवर्ड म्हणजे ह्याला सेल्स रिटर्न असं देखील म्हटलं जातं. आपण प्रोडक्शन्स विकतोय आणि मग काही वेळेला असं होतं जसं परचेस आपण केलेलं की आपण खरेदी केल्यानंतर आपल्याला असं वाटलं की ते क्वांटिटी वाईज नसेल किंवा डॅमेज झालं आहे वगैरे वगैरे, हे रिझन सेल्सला पण लागू पडतात. आणि तसं झाल्यामुळे आपलं प्रोडक्ट आपल्याकडे परत आलं, ऑब्वियसली परत आलं आहे म्हणून ते त्याच्यामधून सेल्समधून काय करतो आहे आपण लेस करतो. नंतर बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, दॅन बाय गुड्स लॉस्ट बाय थीफ, बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, दॅन बाय गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडंट, बाय गुड्स विथड्रॉन बाय द पार्टनर्स. हे जे गुड्स रिलेटेड आहेत हे गुड्स ऑब्वियसली आपल्या जो स्टॉक होतात तिथून ते काय झालेले आहेत बाहेर पडलेले आहेत. वेगवेगळ्या रिझनसाठी बाहेर पडलेत पण बाहेर गेलेले आहेत, गोडाऊनमधून आपल्या बाहेर गेलेले आहेत आणि म्हणूनच ते कुठे आले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं तर बाय गुड्स लॉस्ट बाय फायर म्हणजे आगीत जळाले. ऑब्वियसली हे सगळे जो लॉस झालेला आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येणार कारण लॉस झाला आहे. ऑल लॉस गोज टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. ठीक आहे, पण
त्याचं फर्स्ट इफेक्ट कुठे लिहावं लागणार तुम्हाला? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण तुमच्या गोडाऊनमधून किंवा तुमच्या फॅक्टरीतून काय गुड्स काय गेलेले आहेत, बाहेर गेलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, बाय गुड्स लॉस्ट बाय थिप, चोरानी चोरलेत, बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, म्हणजे ॲडव्हर्टायझिंग किंवा मार्केटिंग करायचं असेल तर बऱ्याचदा असं न्यूजपेपरमध्ये वगैरे तुम्ही बघत असाल की फ्री शॅम्पूचे पॅकेट वाटले जातात, किंवा अगदी मोबाईल कंपन्या सिम फ्री म्हणून देतात. हे जे आहे हे कशासाठी आहे तर ॲडव्हर्टाइजमेंट किंवा मार्केटिंग करतात ते. सो गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल म्हणजे तरीही म्हणजे हे सगळं बघितलं तरी गुड्स काय होतं आहे तुमच्या इथून बाहेर पडतो आहे. दॅन गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट म्हणजे कुठेतरी गुड्स आपण गोडाऊनच्या बाहेर पाडलेला आहे आणि कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आहे किंवा वेस्ट झाला आहे तो. गुड्स विड्रॉन बाय द पार्टनर्स म्हणजे एखाद्या पार्टनर्सनी गोडाऊनमधलं गुड्स आहे ते स्वतःच्या पर्सनल यूजसाठी त्यांनी काय केलं, विड्रॉ केला आहे म्हणजे काढला आहे. ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड टू गुड्स आहेत, पण गुड्स काय झालेलं आहे तुमच्या गोडाऊनमधून किंवा फॅक्टरीमधून बाहेर पडलेलं आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या कुठल्या साईडला येतं, क्रेडिटला आहे. ऑब्वियसली याचा सेकंड इफेक्ट असणार आहे तो असणार आहे लॉस असणार आहे, कारण गुड्स कमी झालं आहे. तर कशामुळे कमी झालं आहे तर एकतर आगीत जळालं आहे, नंतर चोरानी चोरलं आहे, ॲज अ फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही वाटले म्हणून ते ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे तुम्ही. दॅन लॉस्ट इन ॲक्सिडेंट, दॅन गुड्स विड्रॉन बाय द पार्टनर्स म्हणजे पार्टनर्सनी गुड्स ते वापरलेले आहेत पर्सनल यूजसाठी, सो त्याच्या अकाउंटमधून ते लेस होतील. हे जे सेकंड इफेक्ट आहेत ते असणारच आहे. हे सगळं झाल्यानंतर लास्ट आपण बघतो आयटम तो आहे बाय क्लोजिंग स्टॉक. मी म्हटलं होतं पहिल्यांदाच की ओपनिंग स्टॉक हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतं आणि क्लोजिंग स्टॉक हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येतं. ठीक आहे. सो ऑल सेट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट आणि क्रेडिट तुम्हाला कळलेलं आहे. त्याच्यानंतर जर ऑब्वियसली एक्सपेन्सेस जास्त आहेत इन्कमपेक्षा, असं जर सिच्युएशन आली की एक्सपेन्सेस जास्त आहेत आणि इन्कम तुमचं कमी आहे, त्यावेळेला ऑब्वियसली तुमचा काय झाला असणार आहे, ग्रॉस लॉस जाणार. काय होणार आहे, ग्रॉस लॉस. आणि हा ग्रॉस लॉस आपण काय करतो, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. ठीक आहे. प्रॉफिट लॉसच्या कुठल्या साईडला जातो तो, डेबिट साईडला. आणि इफ देर इज अ ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय तर क्रेडिट साईड तुमची जास्त आहे डेबिटपेक्षा, म्हणजे इन्कम जास्त आहे एक्सपेन्सेसपेक्षा, तर ऑब्वियसली हा प्रॉफिट कुठे जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जाणार आहे. लक्षात ठेवा, जे लॉस आहे ते डेबिटला जाणार आणि जो प्रॉफिट आहे तो कुठे जाणार तर क्रेडिटला जाणार. सो ऑल सेट, ट्रेडिंग अकाउंट. आत्ताच आपण ट्रेडिंग अकाउंट बघितलेलं आहे. नेक्स्ट ट्रेडिंग अकाउंटच्या नंतर दुसरं जे स्टेप्स आहे ती आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. हे देखील ट्रेडिंग अकाउंटसारखं सिमिलर लिहिणार आहोत आपण. त्याच्यामध्ये पण डेबिट आणि क्रेडिट असं दोन साईड्स असणार आहेत. डेबिट क्रेडिट, पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट. इथे देखील सेम आहे. ट्रेडिंग अकाउंटला जसं आपण डेबिटला ऑल एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला ऑल इन्कम घेत होतो, इथे देखील प्रॉफिट अँड लॉसला सगळे एक्सपेन्सेस हे डेबिटला येणार आहेत आणि सगळे जे इन्कम आहेत, जे पैसे तुमचे येणार आहेत ते कुठे येणार आहेत, ऑब्वियसली क्रेडिट साईडला येणार आहेत. इथे मी टू ग्रॉस लॉस लिहिलेलं नाही आहे, पण सुरुवातीचा जो आयटम आहे तो आहे टू ग्रॉस लॉस. इफ देर इज अ लॉस म्हणजे जेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंट टॅली करतो, आणि मी आधीच सांगितले ट्रेडिंग अकाउंट टॅली करताना की इफ देर इज अ एक्सपेन्सेस जर जास्त असतील इन्कमपेक्षा तर ऑब्वियसली काय असणार आहे, लॉस असणार आहे तुमचा. आणि हा जो लॉस आहे तो ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईडला काय लिहिणार आहोत आपण, बाय ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन, इथे येणार त्याची अमाऊंट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम टू सॅलरीज. मी म्हटलं होतं की वेजेस अँड सॅलरीज असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार, पण सॅलरीज अँड वेजेस असेल तर ऑब्वियसली कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. ऑल रिलेटेड टू द ऑफिस एक्सपेन्सेस गोज टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. सो टू सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड, टू सॅलरीज अँड वेजेस. अगेन हा रिपीट आला आहे बघा, सॅलरीज अँड वेजेस आहे. हा जर वेजेस अँड सॅलरी असतं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सो टू सॅलरीज अँड वेजेस प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड, टू रेंट अँड रेट्स, देन टू इन्शुरन्स, देन टू इलेक्ट्रिसिटी अँड लायटिंग, टू टेलिफोन पोस्टेज, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ द सेल्समॅन, टू हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे जो खर्च झालेला आहे तो आपण कुठे लिहिलेला आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. इथे आला आहे टू डेप्रिशिएशन ऑफ असेट्स.
म्हणजे डेप्रिशिएशन म्हणजे जी असेट्सची झीज झालेली आहे, ऑब्वियसली त्याची व्हॅल्यू कमी होते झीज झाल्यामुळे डेप्रिशिएशन होतं, ते आपण काय करतो त्या असेट्समधून लेस करतो, म्हणजेच तो आपला काय झालेला आहे थोडक्यात लॉस झालेला आहे. म्हणून आपण तो कुठे लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑफ असेट्स. मग इफ एनी असेट्स बिल्डिंग मशिनरी दॅन फर्निचर मोटर कार हे कुठलंही असेट्स असेल आणि त्याच्यावर डेप्रिशिएशन आलं असेल तर ते येतं कुठे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. दॅन ऑडिट फीज, दॅन एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, दॅन रिपेअर्स, रिन्युअल अँड मेंटेनन्स अकाउंट. दिस ऑल एक्सपेन्सेस गोज टू प्रॉफिट अँड लॉस डेबिट साईड. प्रॉफिट अँड लॉसच्या नेक्स्ट एक्सपेन्सेस इज टू इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन लोन म्हणजे काय तर आपण बँकेतून किंवा कुठला तरी काय म्हणतात ते पतसंस्थेकडून आपण जर लोन घेतलेलं आहे तर लोनवर ऑब्वियसली आपल्याला काय भरावं लागतं तर व्याज भरावा लागतो, बरोबर. आणि हा व्याज भरावा लागतो म्हणजेच काय तर हा आपला खर्च आहे, म्हणून तो कुठे येतो तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतो. सो इंटरेस्ट ऑन लोन. आणि त्याच्या उलट जर ऑब्वियसली एखाद्या पार्टनर्सनी जर बिझनेसमधले पैसे काढले असतील किंवा बिझनेसमधला पैसा वापरला असेल किंवा गुड्स वापरला असेल तर त्याच्यावर त्याला इंटरेस्ट जो भरावा लागतो तो बिझनेसमध्ये येणारा पैसा आहे, म्हणजे तो व्याज काय होतं आपल्याकडे येतं. ते कुठे येतं तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. सो इंटरेस्ट ऑन लोन टू sundry and miscellaneous expenses, all expenses आहेत. सो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. दॅन टू कन्व्हिनियन्स, टू लॉस बाय फायर, टू लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय ॲक्सिडेंट, टू गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. हे सगळं आपण बघितलेलं आहे आधी. हे कुठे बघितलेलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बघितलेलं, ज्यामध्ये आपण बघितलं बाय गुड्स, लॉस बाय फायर, दॅन बाय गुड्स, लॉस बाय ॲक्सिडेंट, गुड्स, हे सगळं डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. हे सगळं कुठे बघितलेलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फर्स्ट इफेक्ट बघितलेला. त्याचा सेकंड इफेक्ट, कारण तो गुड्स काय झालेला आहे तर तो गुड्स आपल्याला लॉस झालेला आहे, म्हणजे चोराने चोरलं, आगीत जळालं, ॲक्सिडेंट झाला, ह्याच्यात काय झालं आहे तर आपला गुड्स नाश पावलेला आहे किंवा नष्ट झालेला आहे आणि त्यामुळे आपला लॉस झालेला आहे. आणि मग हा लॉस झालेला सेकंड इफेक्ट मी आधीही तुम्हाला सांगितलेलं की फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट त्याचा जो लॉस झालेला आहे तो कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. लॉस बाय फायर, लॉस बाय थीफ, लॉस बाय ॲक्सिडेंट, टू गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. ठीक आहे. नेक्स्ट इज टू कमिशन अलाउड. कमिशन अलाउड म्हणजे काय तर आपण कोणाला तरी कमिशन देतोय, ज्यावेळेला कमिशन आपण रिसीव्ह करतो ते ऑब्वियसली कुठे येणार आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, कारण आपल्याकडे पैसे येणार आहेत. सो युअर इन्कम. पण हे कमिशन काय करतो अलाउड करतो म्हणजे कमिशन गिवन. कमिशन अलाउड आणि डिस्काउंट अलाउड हे दोन आपण बघतोय. त्याच्यामध्ये कमिशन अलाउड आणि डिस्काउंट अलाउड म्हणजे काय तर कमिशन आणि डिस्काउंट आपण गिवन म्हणजे आपण दुसऱ्याला देतोय, म्हणजे बिझनेसचा हा खर्च आहे आणि बिझनेसचा खर्च असल्यामुळे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. दॅन टू अलाउन्सेस, दॅन टू ॲडव्हर्टाइजमेंट, दॅन कॅरेज आउटवर्ड अँड सेल्स चार्जेस. मी आधी सांगितलं की कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एक आयटम बघितलेला होता, तो आपण कुठे लिहिला तर इनवर्ड होतं म्हणून आपण ते कुठे लिहिलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि कॅरेज आउटवर्ड आहे म्हणून हे कुठे येणार तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. नेक्स्ट बॅड डेट्स. मी म्हटलेलं की बॅड डेट्स हा देखील लॉस आहे आपला, म्हणजे जे बुडीत आहेत पैसे, म्हणजे एकाकडून पैसे येणं आहेत आणि त्यांनी आपल्याला ते दिले नाहीत म्हणजेच काय आहेत ते बुडीत आहेत. सो त्याला बॅड डेट्स असं म्हटलं जातं. ऑब्वियसली युअर लॉस. मग बिझनेसमध्ये जो लॉस झालेला आहे तो कुठे लिहितो आपण तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. दॅन एक्सपोर्ट ड्युटी, दॅन टू टॅक्सेस, दॅन टू जर्नल एक्सपेन्सेस, टू ट्रेड एक्सपेन्सेस अँड टू लिगल चार्जेस. ज्यावेळेला जर्नल एक्सपेन्सेस आणि ट्रेड एक्सपेन्सेस हे दोघंही एकत्र आले असतील, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये ज्यावेळेला ह्या दोन्हीही एंट्री आल्या असतील तेव्हा जर्नल एक्सपेन्सेस हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जातो आणि ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातो. पण जर इंडिव्हिज्युअल आले असतील म्हणजे जर्नल एक्सपेन्स, ट्रेड एक्सपेन्सेस ते ऑब्वियसली प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातं. दॅन टू लिगल चार्जेस, दॅन टू प्रोफेशनल चार्जेस, टू बँक चार्जेस म्हणजे बँके थ्रू आपण बरेचसे व्यवहार करतो, कधी कधी इलेक्ट्रिसिटी बिल भरणं, नंतर LIC इन्स्टॉलेशन्स वगैरे वगैरे हे सगळं बँके थ्रू करतो तेव्हा ऑब्वियसली बँक आपल्याला चार्जेस हे करते. आणि मग
ते काय केलं जातं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला इट्स एक्सपेन्सेस टुवर्ड्स सॉलिसिटर फीज, दॅन सेकंडरी पॅकिंग चार्जेस, दॅन लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट्स. म्हणजे आपण एखादा फिक्स असेट्स विकला आहे, म्हणजे बिझनेसमधला एखादा असेट्स विकला आहे, फॉर एक्झाम्पल फर्निचर विकला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय झालेलं आहे, फर्निचर विकताना लॉस झालेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5000चं जे फर्निचर होतं ते आपण 4000ला विकलं आहे, म्हणजे 1000चा जो लॉस झालेला आहे तो कुठे येणार, तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला येतो. देन हे सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस येतात ते एक्सपेन्सेस झाल्यानंतर इफ देर इज अगेन सेम फंडा ट्रेडिंग अकाउंटसारखाच, की ज्यावेळेला आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जेव्हा आपली एक्सपेन्सेसची साईड जेव्हा जास्त असते, म्हणजे आपला खर्च जास्त झाला आहे आणि क्रेडिट साईड म्हणजे इन्कम कमी झाला आहे, तेव्हा ऑब्व्हियसली काय होणार आहे, नेट लॉस होणार आहे. आणि हा नेट लॉस कुठे ट्रान्सफर केला जातो, तर बॅलन्स शीटला, म्हणजे जी आपण फुल अँड फायनल बॅलन्स शीट बनवली जाते इयर एंडिंगला. दरवर्षी वर्षाच्या शेवटला म्हणजे 31 मार्चला आपण बॅलन्स शीट बनवतो आणि त्या बॅलन्स शीटवरूनच आपल्याला बिझनेसमध्ये आपला लॉस आहे की प्रॉफिट आहे, किंवा किती कॅपिटल आहे, किती असेट्स आहेत, किती आपल्या लायबिलिटीज आहेत, ह्याचा जो अंदाज येतो त्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला जातो. सो टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे जर आपला इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहे, सो प्रॉफिट कुठे ट्रान्सफर केला जातो, कॅपिटलला ट्रान्सफर केला जातो. आणि सपोज एक्सपेन्सेस जास्त आहे आणि इन्कम कमी आहे, सो जो नेट लॉस आहे तो ट्रान्सफर कुठे केला जातो, ऑब्व्हियसली कॅपिटल ऑर करंट अकाउंट. इफ देर इज अ करंट दॅन करंट अकाउंट. पण ट्रान्सफर केल्यानंतर जर नेट लॉस असेल तर ऑब्व्हियसली कॅपिटलमधून ते काय होणार, लेस होणार, आणि नेट प्रॉफिट असेल तर कॅपिटलमध्ये ते काय होणार, ॲड होणार. ठीक आहे. आपण आता इकडची साईड बघूया, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड बघूया. क्रेडिट साईडला मी म्हटल्याप्रमाणे जर ट्रेडिंग अकाउंटला प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या कुठल्या साईडला ट्रान्सफर केला जातो, क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो. सो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, देन बाय कमिशन रिसिव्ड, बाय डिस्काउंट रिसिव्ड, बाय इंटरेस्ट रिसिव्ड, बाय रेंट रिसिव्ड, बाय डिव्हिडंड रिसिव्ड. बघा ह्या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, आपण रिसिव्ह केलेल्या आहेत. म्हणजे कमिशन घेतलं आहे, डिस्काउंट घेतलं आहे, व्याज घेतलं आहे, रेंट घेतलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये आल्यात. सो आपण रिसिव्ह केलं आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आलं आहे ते. दॅन बाय डिव्हिडंड रिसिव्ड, बाय सन्ड्री ऑर मिसलेनियस रिसिप्ट. रिसिप्ट म्हटल्यावर ऑब्व्हियसली आपल्याकडे पैसे आलेत. बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट्स, म्हणजे एखाद्या असेट्समध्ये आपल्याला प्रॉफिट झाला आहे. म्हणजे मी मगाशी उदाहरण दिलं ते काय होतं, तर लॉसचं होतं. आता मी उदाहरण देते की आपलं एखादं फर्निचर आहे ते 5000चं आहे आणि आपण विकलं आहे ते 6000ला. ऑब्व्हियसली 1000चा काय झाला आहे, आपल्याला प्रॉफिट झाला आहे. तो कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. आणि लास्ट बाय नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स ऑर कॅपिटल करंट अकाउंट. म्हणजे जर आपल्याला लॉस झाला असेल तर तो ट्रान्सफर कुठे केला जातो, पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंटला. आपण ट्रेडिंग बघितलं, प्रॉफिट अँड लॉस बघितलं, आणि लास्ट आपण बघणार आहोत ते आहे बॅलन्स शीट. सो मोस्ट इम्पॉर्टंट बॅलन्स शीट कडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण बॅलन्स शीटमध्ये ओव्हरऑल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉसचा जो काही इफेक्ट येतो तो सगळा इफेक्ट नंतर लास्टला बॅलन्स शीटकडे येतो. बॅलन्स शीटचे पण दोन हे आहेत, भाग आहेत. एक आहे लायबिलिटीज आणि एक आहे असेट्स. इथे अजिबात डेबिट आणि क्रेडिट लिहायचं नाही, बिकॉज दिस इज नॉट लेजर नाही आहे. सो लायबिलिटीज आणि असेट्स असं लिहायचं फक्त. लायबिलिटीज ऑब्व्हियसली तुमच्या डाव्या साईडला येणार आहे आणि असेट्स तुमच्या उजव्या साईडला येणार आहे. सो फर्स्ट आपण लायबिलिटीजकडे वळूया. लायबिलिटीजमध्ये कॅपिटल येतात. सुरुवातीला कॅपिटलमध्ये जे काही पार्टनर्स असतील, म्हणजे ज्यांनी पार्टनर्सनी त्या बिझनेसमध्ये आपला पैसा स्वतःचा ॲज अ ओनर म्हणून पैसा जो गुंतवलेला असतो त्याला कॅपिटल असं म्हटलं जातं. मग त्यात दोन ऑब्व्हियसली पार्टनर्स असणारच, दोनपेक्षा जास्त म्हणजे 3, मी ABC असं इथे घेतलेलं आहे. सो 3 पार्टनर्स असतील, त्या कॅपिटलची अमाऊंट इथे येणार आहे लायबिलिटीजला. दॅन पार्टनर्स करंट, इफ देर इज अ करंट अकाउंट दॅन करंट अकाउंट. दॅन प्रोव्हिजन ऑफ टॅक्सेस, काही टॅक्स आपल्याला भरावे लागतात वेगवेगळे, ते टॅक्ससाठी
ते पण लॅबिलिटीजला आलं. जनरल रिझर्व्ह आहे, दॅन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, दॅन लोन फ्रॉम पार्टनर्स, एखाद्या पार्टनर्सकडून आपण बिझनेससाठी लोन घेतला असेल तर, दॅन बँकेकडून लोन घेतला असेल तर बँक लोन, लोन ऑन द मॉर्गेज, दॅन बिल्स पिएबल, काही बिल्स आपले पे करायचे असतील, दॅन बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स, काही क्रेडिटर्स असतील आपले कर्जदार असतील, त्याच्यातून काही ॲडजस्टमेंट असेल म्हणजे त्यांना आपण काही वेळेला असं होतं क्रेडिटर्सला आपल्याला पैसे द्यायचे असतात, क्रेडिटर्सला कर्जदारांना आपल्याला पैसे द्यायचे असतात, पण त्यांना आपण सांगतो किंवा त्यांना आपण डिस्काउंट देतो कधी किंवा सो तो डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स त्याच्यामधून काय होणार आहे, क्रेडिटर्समधून लेस होणार आहे. नंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग आणि प्रीपेड असे दोन आहेत. जेव्हा ॲडजस्टमेंट येतील, जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू, ॲडजस्टमेंट येतील तेव्हा मी ते एक्सप्लेन करणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे ते लॅबिलिटीजला येतं आणि प्रीपेड आहे ते कुठे येतं तर असेट्सला येतं. आउटस्टँडिंग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर माझी फी आधीची भरायची आहे, म्हणजे हा महिना सपोज जुलै आहे आणि जूनची फी देखील माझी पेंडिंग आहे, मी भरू शकले नाही, सो युअर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. आणि मी ऑलरेडी हा जुलै आहे, सो ऑगस्ट सप्टेंबरची मी फी पेड केलेली आहे, इट्स कॉल्ड अ प्रीपेड. सो कुठे येणार आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, लॅबिलिटीजला येणार आहे. दॅन इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इफ देर इन्कम म्हणजे मी एका ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये काम करते आहे आणि तिथली सॅलरी मी ॲडव्हान्समध्ये घेतलेली आहे, म्हणजे पुढच्या महिन्याची सॅलरी मी आधीच घेतलेली आहे. सो इन्कम इन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे आधी घेतली, पण मी महिनाभर जेव्हा काम करणार आहे त्यावेळेला ऑब्वियसली माझं ते इन्कम असणार आहे, त्याच्या अगोदर घेतलेला माझा ॲडव्हान्स असणार आहे. इट्स युअर लॅबिलिटीज. सो कुठे येणार ती लॅबिलिटीज साईडला येणार. ह्या सगळे लॅबिलिटीजचे आयटम झाले. नाव असेट्स. असेट्समध्ये सगळे जे तुमचे असेट्स आहेत ते पहिलं आहे गुडविल. तुमचं रेप्युटेशन्स किती असणार आहे, व्हॅल्यू त्याच्यावरून ठरली जाते. गुडविल कॅल्क्युलेशन करण्याचे वेगवेगळे हे आहेत, टाईप्स आहेत. ते टाईप्स देखील आपण जेव्हा प्रॉब्लेम्स वगैरे सुरू होतील तेव्हा आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल बघणार आहोत. दॅन लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, फर्निचर अँड फिक्चर्स आहे, इक्विपमेंट्स आहे, मोटर व्हॅन आहे, लीज होल्ड अँड फ्री होल्ड प्रिमायसेस आहेत. हे सगळे तुमचे काय झाले, असेट्स झाले. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काय आहे, लेस डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन, लेस डेप्रिशिएशन. हे जे डेप्रिशिएशन आहे ते मी आधीही सांगितलेलं होतं की हे जे डेप्रिशिएशन आहे त्याचा फर्स्ट इफेक्ट कुठे येतो तर ऑब्वियसली फर्स्ट इफेक्ट असेट्सला येतो आणि सेकंड इफेक्ट कुठे येतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. बिकॉज ते काय असतं, आपलं लॉस असतो, त्या असेट्सची झीज झालेली असते आणि ती झीज म्हणजेच व्हॅल्यू कमी झालेली असते आणि ती व्हॅल्यू कमी झाल्या म्हणजेच काय झालं आहे तर असेट्सची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे तो लॉस झालेला आहे आणि तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो. आणि सेकंड इफेक्ट आपण त्याच्यामधून त्या असेट्समधून ते डेप्रिशिएशनमध्ये 2% असेल, 3%, 5% जे आपल्याला दिलेलं असेल प्रॉब्लेममध्ये त्याप्रमाणे आपण ते त्यातून लेस करतो. नेक्स्ट आपण असेट्स बघतोय तो आहे पेटंट्स. त्याच्यामध्ये पण सेम आहे, लेस डेप्रिशिएशन. दॅन लूज टूल्स, लेस डेप्रिशिएशन. इन्व्हेस्टमेंट, लेस डेप्रिशिएशन. स्टोर्स अँड स्पेअर पार्ट्स, लेस डेप्रिशिएशन. म्हणजे हे जे असेट्स आहेत त्याच्यामधून जे रिस्पेक्टिवली डेप्रिशिएशन्स दिलेले असतील 2%, 3%, 5%, 10% ते आपण काय करतो, लेस करतो आणि ही व्हॅल्यू आहे ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करतो. दॅन प्रीपेड एक्सपेन्सेस, मी मगाशी सांगितलं होतं की आउटस्टँडिंग आणि प्रीपेड याचं डिवायडेशन. सो प्रीपेड एक्सपेन्सेस असेट्सला, दॅन आउटस्टँडिंग इन्कम असेट्सला, लोन अँड ॲडव्हान्स असेट्सला, क्लोजिंग स्टॉक असेट्सला. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट येतात, एक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येतो असेट्सला. स्टॉक जो आहे इयर एंडिंगचा तो आपण लिहितो असेट साईडला. नंतर सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजेच काय तर हे पैसे आपले येणारे आहेत, आपण जे सेल केलेलं आहे प्रोडक्ट, ते सेल केलेलं प्रोडक्ट ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे, इट्स कॉल्ड द सन्ड्री डेटर्स. आणि त्याच्यामधून मग काय लेस होतं तर बॅड डेट्स लेस होतात, म्हणजे जे बुडालेले पैसे आहेत ते. दॅन RDD रिझर्व असतील ते.
नंतर प्रोव्हिजन त्याच्यावर आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. सपोज काही वेळेला असं होतं की पैसे येणं आहेत, त्याने आपल्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला डिस्काउंट द्या, सो आपण डिस्काउंट दिलेला आहे. ऑब्वियसली तो लॉस आहे आपला, त्यामुळे आपण त्याच्यातून तो लेस करतो आहे. आणि ह्याचा जो फायनल व्हॅल्यू आहे ती ऑब्वियसली कुठे लिहितो. नेक्स्ट असेट्स आहे ते इन्शुरन्स क्लेम आहे. आता इन्शुरन्स क्लेम म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल गुड्स लॉस्ट बाय फायर झालेलं आहे आणि सपोज आपलं गुड्स आहे 5000चं आणि म्हणजेच आपला लॉस कितीचा झालेला आहे, 5000चं झालेला आहे. पण त्या गुड्सचा आपण इन्शुरन्स क्लेम काढलेला आहे, इन्शुरन्स कंपनीजवळ आपण क्लेम काढलेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपल्याला 4000 रुपीज आपल्याला दिलेले आहेत. सो 5000 आपला लॉस झाला आहे, 4000 आपल्याला मिळालेत पैसे, म्हणजेच इन्शुरन्स कंपनीने आपल्याला दिलेले आहेत पैसे, ते इन्शुरन्स क्लेम म्हणून आपण कुठे लिहितो, असेट्सला. आणि 1000 आपला लॉस झालेला आहे, सो लॉस आपण कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ठीक आहे. देन इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल असेट्सला. बिल्स रिसिवेबल म्हणजे जे बिल येणं आहे आपलं ते. कॅश इन हँड आपल्याकडे जी कॅश आहे ती कॅश ॲट बँकेत कॅश. आणि लास्ट इज अ पार्टनर्स करंट अकाउंट. इफ देर इज अ क्रेडिट बॅलन्स देन हे कुठे जाणार आहे, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट बॅलन्स असेल तर कुठे जाणार आहे, असेट्सला जाणार आहे. आणि अशा पद्धतीचे लॅबिलिटीज आणि असेट्सचे हे सगळे आयटम झाल्यावर खाली आपलं दोन्हीही म्हणजे दोन्ही अमाऊंट सेम येणं गरजेचं आहे, त्यालाच आपण म्हणतो टॅली होणं. म्हणजे लॅबिलिटीज इज द 1 लाख, देन असेट्स ऑल्सो 1 लाख. म्हणजे दोन्ही बाजूचे जी टोटल आहे किंवा जी अमाऊंट आहे ती सिमिलर येणं गरजेचं आहे, तरच आपण म्हणू की माझं हे जो प्रॉब्लेम आहे तो मी व्यवस्थित सॉल्व केलेला आहे.